गानसम्राज्ञी पद्मविभूषण आशा भोसले यांच्या निधनानंतर विधिमंडळाच्या पहिल्याच अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एक शोकप्रस्ताव मांडला। मात्र शोकप्रस्ताव वाचताना नार्वेकर कागदावर लिहिलेली वाक्यही अडखळत वाचत होते आणि ते पाहून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर आक्रमक पोस्ट शेअर केली। आशाताई भोसलेंच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी ज्या पद्धतीनं मराठी भाषेची चिरफाड केली आणि कागदावर लिहून दिलेलं मराठी सुद्धा त्यांना वाचता येत नव्हतं, हे पाहून संताप आणि उद्वेग दोन्ही दाटून आला असं राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। तसंच नार्वेकरांनी दीनानाथ मंगेशकरांचा उल्लेख दीनदयाळ मंगेशकर असाही केला आणि यावर राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला। कैलासवासी आशा भोसले यांचा सुरानी अभंगातील ओतप्रोत भक्ती, प्रेमगत गीतातील अनुराग, श्रृंगार गीतातील मधुराळ मादकता, विरहत गीतातील दुखरी वेदना, उडत्या गाण्यातील खट्याळपणा आणि बिनधास्तपणा या समस्त भावना कोट्यावधी गान रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचविल्या। 1943 मध्ये माझं बाळ या चित्रपटातून दत्ता डावजेकर यांच्या संगीताने सुरू झालेल्या आशाताईंचा संगीत प्रवास तब्बल 12,000हून अधिक गाणी गाऊन थांबला। दरम्यान यावरून आदित्य ठाकरेंनीही राहुल नार्वेकरांवर जोरदार टीका केली आहे। दुर्दैवी आहे, कारण आपल्याच राज्यात जर असं कोणी मराठी आणि वाचनच एवढं खराब असेल तर काय करू शकतो आपण। काल आपण पाहिलं असेल संपूर्ण सभागृहात देखील सगळेच आमदार जरा हैराण होते की असं काय आम्ही ऐकतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।